हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, आज आपण बघणार आहे शोल्डरचे माप आपले कसे काढायचे डीप नेक ब्लाऊजसाठी। तर हे बघा, आपल्या डीप नेकमध्ये खूप शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम होतात। तर शोल्डर उतरू नये म्हणून आपण आता शोल्डरचे माप कसे काढायचे ते बघणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर हे बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिले अंगावर जेवढं शोल्डर आहे तेवढं घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज कटिंग करा, पण आपल्याला अंगावरचं शोल्डर घ्यायचं आहे। आणि जर अंगावरचं शोल्डर नसेल, ब्लाऊज मापाला आलेला असेल, तर त्यासाठी काय करायचं, एक असं थोडं अंदाजे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। पण जर अंगावरचं घेतलं तर एकदम बरोबर येते, आपलं कुठेही कमी जास्त होत नाही। तर हे बघा, हे ब्लाऊज आहे 42 साईजचं, म्हणजे खूप मोठं हेवी साईजचं ब्लाऊज आहे हे। तर हे बघा, इथे मी शोल्डर किती घेतलेलं आहे, तर इथे मी पहिलेच मार्किंग करून घेतलेले आहे, पण तरी इथे मी तुम्हाला सांगते। आता यांचं फुल शोल्डर इथे 15 इंच आहे, पूर्ण शोल्डर इथे बघा 15 इंच आहे। तर 15 इंचाचं मी इथे अर्ध केलं आहे, तर 7.5 इंच घेतले आहे बघा। आता 7.5 इंच आपल्याला इथे पहिले मार्किंग करून घ्यायचं आहे। आता मी इथे कट केलं आहे, पण तुम्हाला सांगते, मी इथे 7.5 इंच पहिले पूर्ण आपल्याला कपड्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे। हे फक्त डीप नेकसाठी आहे, नंतर आपला गळा लहान जसा जसा होईल तसा तसा आपलं शोल्डर कमी कमी होत जाईल। तरी बघा, आता इथे काय करायचं आहे, 7.5 इंच आहे, तर त्याला असे 4 फोल्ड करायचे आहे आपल्याला। 7.5 इंचापर्यंत टेपाचे बघा 4 फोल्ड केले आहे मी इथे, आणि 4 फोल्डमधून आता बघा, आपला एक फोल्ड इथे ओपन करायचा आहे आणि ते बघायचं आहे इथे किती इंच येतं। तर बघा, इथे फोल्डिंगची साईज इथे बघा 1.25 इंच आलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथे 7.5 इंच शोल्डरचं माप टाकलेलं होतं, तर त्याच्यामधून इथे 1.25 इंच इथे कमी करून घ्यायचं आहे डीप नेकसाठी। जर गळा 10च्या खाली असेल, 9चा, 10चा, 8चा असेल, तर तुम्ही या प्रकारे शोल्डर काढायचा आहे। तर इथे बघा, 7.5 मधून इथे 1.25 इंच कमी केले, तर इथे 5.25 इंच आपलं शोल्डर येत आहे। तर मी बघा, इथे 42 साईज आहे, तर त्यासाठी इथे 5.25 इंच शोल्डर घेतले आहे। आता हे आपण त्यांचं जे फुल शोल्डर आहे त्याच्यावरूनच इथे माप काढलेलं आहे। तर इथे बघा, इथे 5.25 इंच मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे। आता इथे आर्मोल किती घेतले आहे बघा, आर्मोल मी इथे 6.25 इंच घेतले आहे, म्हणजे 5.25 इंच शोल्डर, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून 6.25 इंच इथे आर्मोल घेतले आहे। तर आर्मोल घेण्यासाठी काय करायचं, आपल्याला आपला जो आर्मोल राऊंड आहे त्याच्यावरून आपल्याला इथे कमी जास्त करायचं आहे। आता इथे बघा, इथे आर्मोलची इथे गोलाई मी 1.25 इंचावर देऊन घेतली आहे 42 साईजसाठी। आता 40पेक्षा जर कमी असेल तर इथे 1 इंचावर गोलाई द्यायची आहे साईज। 40पेक्षा कमी साईजला इथे 1 इंचावर गोलाई द्यायची आहे। आता इथे आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे आपला। तर हे त्यांनी जे तयार ब्लाऊज दिलेलं आहे मापाला, त्याचं इथे 8.5 इंच राऊंड येत आहे। ते बघा, आपला पण इथे तयार 8.5 इंचच येणार आहे ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर। तर तुम्ही काय करायचं आहे, एक तर अंगावरचं आर्मोलचा राऊंड मोजून घ्यायचा आहे, किंवा जे तुम्हाला मापाला ब्लाऊज दिला आहे त्याचा पूर्ण असा आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा आहे, आणि ते किती भरते त्याच्यावरून आपल्याला इथे राऊंड पूर्ण कमी जास्त करायचं आहे। म्हणजे इथं आपलं आर्मोलचं माप कमी जास्त करून घ्यायचं आहे, त्याच्यानुसार आपला आर्मोल राऊंड इथे बरोबर येणार आहे। आता बघा, इथे 8.5 इंच आपला तयार येईल ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर या प्रकारे। तर हे बघा, इथे गळा रुंदी मी आता 2.25 इंच घेतली आहे। डीप नेक ब्लाऊज आहे, पण साईज खूप मोठी आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला इथे गळा रुंदी 2.25 घ्यायची आहे। आता कोणाला जर गळा लहान हवा असेल, खाली खोल लंबाईमध्ये तेवढाच, पण वरी जास्त असा रुंद नसेल हवा, तर काय करायचं आहे, तुम्ही इथे 2.5 इंचच घ्यायचा आहे। तर आता यांचा जो मापाला ब्लाऊज आलेला आहे, मी त्याच्यावरूनच तुम्हाला मोजून दाखवते। तर त्यांच्या ब्लाऊजची गळ्याची रुंदी भरपूर आहे, म्हणून इथे मी वरच्या साईडला 2.25 घेतला आहे आणि खालच्या साईडला 3.25 इंच घेतले आहे, म्हणजे अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घेतली आहे। आता गळ्याची उंची बघा किती आहे, 11 इंच। तर तयार होऊन हा 10.5 इंचाचा गळा येणार आहे आपला। हे बघा, पूर्ण गळ्याची उंची ते 11 इंच आहे।
आता बघा छातीचा चौथा भाग इथे किती टाकला आहे मी. आता 42 इंच छातीचं ब्लाऊज आहे हे, पण मी इथे पाऊण एक इंचाला पाव इंच कमी एवढं कमी माप टाकलं आहे. कारण की हा गळा रुंदी आहे आणि तयार झाल्यानंतर अधिक तो ओपन होणार आहे, तर त्यासाठी अर्धा पाऊण इंच तो अधिक पसरणार आहे. तर मी पाऊण इंच कमी केले आहे छातीच्या चौथा भागामधून, ते इथे मी 9.25 इंचच घेतले आहे. आता हे बघ कमरेचा चौथा भाग इथे 9 इंच आहे आणि आपण साईडला 1.5 इंच शिलाईसाठी सोडलेलं आहे आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी सोडलेलं आहे. असं या प्रकारे मार्किंग करून घेतलं आहे मी. तर या प्रकारे बघा, जर तुम्ही ब्लाऊजचं शोल्डरचं माप घेतलं तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर अजिबात उतरणार नाही. आता हे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे ब्लाऊज मी पूर्ण कटिंग केले आहे. हे बघा समोरचे हे 2 पार्ट कटिंग झालेले आहेत. तर याच मापाचं मी हे समोरचे भागसुद्धा कटिंग केले आहे. फक्त प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला फिटिंगच्या साईडला आणि खालच्या साईडला वाढवून घ्यायला लागते. तिथे बघा आता जसं मार्किंग आहे मी तसंच कट करून सुद्धा घेत आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं इथे आर्महोल राऊंड आहे. जर आपला आर्महोल राऊंड बिघडला तर आपला शोल्डर उतरणार म्हणजे उतरणार. त्यासाठी आर्महोल राऊंड आपला व्यवस्थित आलेला पाहिजे. जर मापाचा ब्लाऊज असेल तर त्याच्यावरून तुम्ही मोजून घ्या, तेवढाच पाहिजे. जर त्यांना विचारायचं की बा तुम्हाला हे ब्लाऊज बरोबर येते का, त्याच्यानुसारच तुम्ही इथे कट करायचं आहे. तर आर्महोलच्या राऊंडमध्ये कधी पण आपल्याला तिथे काही प्रॉब्लेम आले नाही पाहिजे, त्याच्यावरूनच आपलं ब्लाऊज फिटिंगला छान बसते. आता हे पूर्ण ब्रासो कपडा आहे इथे नेटचा, एकदम पातळ कपडा आहे बघा. आता इथे बघा खालच्या साईडला 3.25 इंचावर गळा कटिंग केलेला आहे मी. तर ते ओपन झाल्याच्या नंतर बघा इथे मी मोजून दाखवते किती येत आहे. तर हे बघा आता या प्रकारे मी ओपन करून घेतलं आहे. आता इथे बघा याचं माप इथे बघा 6.5 इंच येत आहे ओपन झाल्याच्या नंतर. आता हे मापाचा ब्लाऊज आहे त्यांचा तयार. हा कटोरीचा आहे, पण त्यांना कटोरीचा पाहिजे नाही, प्रिन्सेस कट पाहिजे आहे. तर मी याच मापावरून प्रिन्सेस कट कटिंग केलं आहे. ते बघा आपल्याला आता एक वरच्या साईडचं हुक लावून घ्यायचं आणि ब्लाऊज एकदम हलक्या हाताने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बिलकुल पसरवायचं पण नाही आणि एकदम जवळसुद्धा नाही पकडून ठेवायचं. तर हे बघा इथे 7 इंच गळ्याची रुंदी आलेली आहे, जी काही आपली 6.5 आलेली आहे. तर इथे आपल्याला दोन्ही बाजूने पाव इंच आपलं पायपिंग करण्यात किंवा फोल्डिंग करण्यामध्ये जाणार आहे. तर आपल्या इथे तयार पूर्ण गळ्याची रुंदी 7 इंचच येणार आहे. तर हे बघा शोल्डर उतरू नये म्हणून तुम्ही या पद्धतीने कटिंग करा. शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम एकदम कमी होणार आहे तुमचा. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला आणि तुमच्या थोडाही जर काही उपयोगी पडला असेल किंवा पडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.